जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली आहे। मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवामध्ये काही टवाळखोरांकडून खडसेंच्या मुलींसह अन्य मुलींची छेड काढल्याचा गंभीर प्रकार घडलेला आहे। धक्कादायक म्हणजे या टवाळखोरांकडून खडसे यांच्या सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे। या गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी खुद्द रक्षा खडसेंनाच पोलीस ठाणं गाठावं लागलेलं आहे। त्यामुळे जर एका खासदाराची मुलगी इथं सेफ नसेल, तिची छेड काढली असेल तर सामान्य मुलींचं काय, त्यांच्यासोबत काय घडत असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी रुपाली चाकणकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली ताई, आपण बघतोय एका खासदाराच्या मुलीची छेड काढण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे आता सामान्य मुली किती सुरक्षित आहे असा सवाल उपस्थित होतोय। पहिली गोष्ट तुमचा प्रश्न चुकतोय, सामान्य मुली किती सुरक्षित आहेत असं तुम्ही जेव्हा म्हणताय। खरं तर स्वारगेटची घटना घडली, याच्यामध्ये सामान्य मुलीला न्याय देण्यासाठी पहिला पण रुपाली ताई एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की सामान्य मुलगी ती होती, तिच्यासोबत ती घटना घडून गेली आणि त्याच्यानंतर आता न्याय देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतायत, पण ती घटना का घडली मुळात हा प्रश्न आहे। आणि दुसरं म्हणजे सुरक्षा रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत सुरक्षा रक्षक होते, तरी सुद्धा तिची छेड काढण्यात आली आहे। त्याच्यामुळे कायद्याचा धाक आहे का सवाल आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीये का, हे जे गावगुंड असतील किंवा जे छेड काढणारे रोड रोमियो आहेत त्यांच्यावर? आता मी बोलू? हा बोला। पहिली गोष्ट, प्रश्न चुकीचा होता तो दुरुस्त करते। सामान्यांना न्याय दिला जातोच, ज्या पद्धतीने तुम्ही विचारलं सामान्य मुलींचं काय म्हणून मी सांगितलं। स्वारगेटच्या घटनेमध्ये मुलगी सामान्य कुटुंबामधलीच होती, पण 1 तासामध्ये पोलिसांनी FIR दाखल करून कारवाई करण्यासाठी 8 पथकं रवाना केली आणि पुढचं सगळं तुम्हाला माहिती आहे। बऱ्याचशा गोष्टी आता समोर येतात, त्याच्यावर मी फार खोलात जाणार नाही। दुसरी गोष्ट, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या बाबत गार्ड बरोबर होते, पण ती मुलगी म्हणजे रक्षा खडसेंची मुलगी ही आकाश पाळणा जो असतो त्याच्यामध्ये त्या सगळ्या मुलींचा ग्रुप बसलेला होता, गार्ड खाली उभा होता आणि त्याच पाळण्यात इतरही मुलं बसली होती। तर त्यांनी तो व्हिडिओ कॉल करून त्या पद्धतीचा व्हिडिओ कॉल त्या मुलींबरोबर बसून तिथे करत होते। त्याच्यामुळे पोलिसांना खाली गार्ड होते, त्यांना असं वाटलं की हे कदाचित तिथली शूटिंग घेतात, ते गार्ड खाली उभा असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही काय चाललंय ते। आणि याच्यामध्ये ऑलरेडी जो याच्यातला टवाळखोर आहे त्याच्यावरती पहिले गुन्हे दाखल आहेत, आता देखील गुन्हा नोंद होतोय। मी स्वतः PI मोहिते साहेबांशी बोलले आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्याला गुन्हा नोंद होऊन अटक देखील आता केली जाईल। कारवाई ही होतच राहील, त्याच्यात काही म्हणजे शंका नाही। खाकी वर्दीवरती आपण शंका घेऊ नये असंही मला वाटतं। त्याच्यामध्ये मुलींच्या सुरक्षितेसाठी खऱ्या अर्थानं डिफेन्सच्या भूमिकेत मुलींना असणं गरजेचं आहे, पण जिथे जिथे गर्दीचे ठिकाण आहेत तिथं आपण बीट मार्शल, दामिनी पथक हे तैनात करत असतो। इथून पुढेही सुरक्षा व्यवस्था ही वाढवली जाईल। पण आता तरी सुद्धा अशा घटना समोर येताना दिसत आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर उपाय नेमका काय असा सवाल, या घटना घडूच नाही यासाठी काय उपाय असा सवाल उपस्थित होतो। आपण ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत, आता इथं ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 9च्या दरम्यान घडलेली आहे आणि त्याच रात्री पहाटे म्हणजे त्याला आता शनिवार उजळला त्यावेळेस FIR दाखल केलेली, म्हणजे गुन्हा नोंद होतोय, तक्रार लिहून घेतलेली आहे। आरोपीला आता अटक केली जाईल, आरोपीवरती अगोदरी देखील गुन्हे नोंद आहेत। पण अशा घटना घडूच नाही याच्यासाठी गर्दीच्या ठिकाणी बीट मार्शल, दामिनी पथक, CCTV कॅमेरेचे फुटेज हे असतातच, पण याच्यातल्या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि अशा लोकांची खरं तर भिंड काढली पाहिजे, म्हणजे समाजाला समजेल की विकृत चेहरे कोणते आहेत। अशा पद्धतीने खरं तर आता यामध्ये जे कोणी आरोपी असतात, म्हणजे हा कोणत्याही अत्याचाराच्या घटनेमध्ये असेल तर त्यांचे चेहरे झाकून घेण्यापेक्षा ते दाखवले पाहिजेत की हे विकृत माणसांच्या कल्पामधली ही हिंस्रश्वापद कोण आहेत ही जगाला समजली पाहिजे। त्याच्यामुळे जग त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना त्या जनावरांसारखीच वागणूक दिली तर कळेल की काय वेदना होतात त्या। निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आलाय, धन्यवाद ताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर ठिकठिकाणी बीट मार्शल नेमले जातील आणि त्याचबरोबर दामिनी पथक असेल यांचीही संख्या वाढवली जाईल असं सांगितलं जात आहे। तरी सुद्धा आपण बघतोय की यात्रा महोत्सवामध्ये टवाळखोरांनी छेड काढलेली आहे रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि त्याच्यानंतर पोलिसांचाही बाईट आपल्याकडे येतोय, तोही बघूयात। त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलगीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे। त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे। हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे
आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली आहे. त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत. ते मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही. ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या. म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात. तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे. तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे. आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे. CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे. नाही, राज्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या वाढत्या घटना महिलांच्या संदर्भामध्ये घडत आहेत आणि वारंवार या घटनांच्या संदर्भामध्ये घटना घडल्यानंतर मग आपण त्याची चर्चा करतो, पण घटना घडायच्या आधी पोलिसांचा धाक वाढला पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, या संदर्भामध्ये होत नाही. आणि त्यामुळे असं आता सर्वांचं आता जर मंत्र्याच्याच घरामध्ये असं होत असलं तर सर्वसामान्यांचा काय प्रश्न म्हणजे होईल, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, अशी आजची स्थिती आहे. बरं, तुमच्या घरात घडलेला हा प्रकार, एका मुलीचे आजोबा म्हणून तुम्ही काय सरकारला सल्ला द्याल किंवा काय सुचवाल की या संदर्भात काय करायला हवं? मग नाही, काय करायला हवं म्हणजे याच्यामध्ये असं आहे की हे जे टवाळखोर मुलं आहेत हे गुंड आहे, यांच्यावर आधी गुन्हे दाखल आहे. ज्यावेळेस या मुलींची 4-5 मुलींची छेडखानी ते करत होते त्या कंधारमध्ये तिथं पोलीस उपस्थित होते. त्या पोलिसांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गुंडांनी त्या पोलिसांना छळ मारलं, त्यांच्या शिवीगाळ केली, पोलिसांवर उलटलं. म्हणजे पोलिसांचा सुद्धा धाक राहिलेला नाही. शेवटी त्या पोलिसांनी याच्याविरुद्ध 353 चा गुन्हा दाखल केला परवा, तो सुटला त्याच्यानंतर. आणि आज अशी स्थिती आहे, पोलिसांना मारेपर्यंत त्या गुंडांची जाते. म्हणजे इथपर्यंत जर हिंमत होत असेल तर मला वाटतं अवघड आहे. या संदर्भात गेल्या 2 वर्षापासून मी विधानसभेमध्ये भांडतो या सगळ्यांची नावं घेऊन. IGC, DGC मी लेखी पत्र व्यवहार केलेला आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हे सगळं मांडलेलं आहे. 2 वर्षापासून मांडतोय की याचे गुंडा आमच्या भागामध्ये फिरतायत, ते 2 नंबरचे धंदे आहेत, हे आहेत, पण त्याचा काही उपयोग नाही आहे. काही माझ्या सरकारनं भांडून सुद्धा त्याचा उपयोग नाही. वारंवार या घटना या भागामध्ये घडतायत. महाराष्ट्राची स्थिती याच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. आपण नक्कीच हा जो प्रकार घडलेला आहे हा निषेधार्ह आहेच. आणि तुम्ही विचार करू शकतात की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघामधल्या मुली राहत असू, कारण ही घटना पहिलीच नाहीये. तुम्हाला आधी आठवत असेल तर माझ्याही गाडीवरती हल्ला झाला होता. त्याही प्रकारामध्ये कुठली कारवाई झालेली नाही. त्याही वेळेस तो सगळा प्रकार दाबण्यात आला. आत्ताही माझ्या भाषीच्या बाबतीमध्ये जो काय प्रकार झालेला आहे, हे वारंवार तक्रारी होत असतानाही पोलीस कारवाई करत असताना दिसत नाहीये. इथे कुठेतरी राजकीय दबाव वापरून ह्या सगळ्या घटना मोठ्या होत आहेत का असं म्हणायला वावगं आहे. कारण हे प्रकार वारंवार वाढतायत. त्यांना एवढं पाठबळ कुठून आलं की ते एखाद्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत एवढं करू शकतात, तर एखाद्या सर्वसामान्य मुलींचं काय असेल माझ्या मतदारसंघाची ही परिस्थिती तुम्ही स्वतः विचार करू शकतात की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही तर बाकी माझ्या सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलींचं काय, मतदारसंघातल्या मुली कुठल्या परिस्थितीत राहत असतील याचा विचार करा. किती आमच्या इकडे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असेल याचा विचार करा. आधी या घटनेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर 2 दिवस आधी जे पोलीस कॉन्स्टेबल त्या मुलींसोबत होते त्यांनी तक्रार नोंदवल्या नंतर देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून केंद्रीय मंत्र्यांना तिथे जावं लागलं, रक्षाताईंना पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जावं लागलं, कारण त्या मुलांवरती कारवाई झाली नाही. असंच महाराष्ट्रामध्ये प्रकार आहेत की पोलीस यंत्रणा तक्रारी केल्यानंतर पण कारवाई करत नाहीयेत, अपराध्यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय. तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे स्वतः म्हणतायत, जर माझ्या मुलीसोबत असं होऊ शकत असेल तर सामान्य मुली कशा जगत असतील, त्यांना किती छेडखानीला सामोरं जावं लागत असेल असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता तरी याच्यावर काही ठोस उपाययोजना केल्या जाणार का ते बघावं लागेल. यानंतर पाहू